हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कोणत्याही लग्न सोहळ्यातीलच नव्हे तर स्त्रियांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग असतात ते म्हणजे दागिने। महाराष्ट्रीयन पद्धतीच्या दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात। अधूनमधून पारंपरिक दागिन्यांची क्रेज येते आणि ते दागिने जुन्या प्रकारचे असले तरी नवीन पिढीवर खूपच उठून दिसतात। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या कोल्हापुरी जवमाळा डिझाईन्स पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सध्या अशा प्रकारचे कोल्हापुरी जवमाळा खूपच फॅशनमध्ये आहेत। लग्न सराईच्या दिवसात काहीतरी नवीन ज्वेलरी पारंपरिक दागिन्यांमध्ये घालायची असेल तर काठापदराच्या साडीवर तुम्ही असे जवमाळा घालू शकता। काठापदराच्या साडीवर पारंपरिक ज्वेलरी असेल तर लुक अधिकच खुलून दिसतो। मध्यम आकाराची गोल नक्षीदार जवमणी यांची गुंफण करून अशा माळा 1 सरी 2 सरी 3 सरी मध्ये डिझाईन केलेल्या असतात। पेंडंट लावलेल्या अशा जवमाळा ही खूपच मोहक वाटतात। या जवमाळीच्या पेंडंट मध्ये वेगवेगळे डिझायनर पॅटर्न पाहायला मिळतात। गळ्यालगत बसणारा जवमाळा पानहाडी मोती हा पॅटर्न ही खूपच सुंदर वाटतो। पानहाडी पॅटर्न मध्येही तुम्हाला यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज पाहायला मिळतात। अनेकींना साडीवर जास्त दागिने घालायला आवडत नाही, त्यांनी असे सिंगल जवमाळा नेकलेस घातले तर लुक खूपच उठावदार आणि सुंदर दिसतो। ड्रेसवरही तुम्ही असे 3 पदरी हा स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून स्टाईल करू शकता। जिजामाता पॅटर्नची ही जवमाळा देखील खूपच सुंदर आणि सुरेख वाटते। खूपच सुंदर व्हरायटीज यामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतात। जर तुम्हाला ही पारंपरिक दागिन्यांमध्ये नवीन ट्राय करायचं असेल तर 1 ग्रॅम मध्ये तुम्ही असे जवमाळा बनवून घेऊ शकता। खूपच आकर्षक दिसतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।